दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांना केलेल्या अजब वक्तव्याबद्दल सोलापूरमध्ये सारवासारव केली आहे। काल सांगलीच्या सभेत पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांना स्वतःची जमीन विकून पक्षाचे कार्यालय थाटा असा सल्ला दिला होता। म्हणून तुम्ही म्हणले जर अशी काही माणसं होत असतील तर डेडिकेशन डेव्होशन रिटर्नच्या माध्यमातून पक्षाला वाहून घ्या। आपला जिल्हा पहिला कव्हर करा। जिल्ह्यातलं म्हणलं पाहिजे। आज मी कोल्हापूर त्या जिल्ह्यात वार्डात शहरात जरा जबरदस्त काम दिसावं, ऑफिसेस तयार व्हावीत। आज आम्ही सांगितले की प्रत्येक जिल्ह्यात आपल्या पक्षाचं स्वतःचं ऑफिस असावं आणि ते पक्षाच्या नावावर असावं। अशा दृष्टीने देखील तुम्हाला सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्याला अर्धा एकर जमीन विक आणि सांगलीच्या एखादा प्लॉट राष्ट्रपतीच्या नावावर घे, तुझ्या नावावर घेऊ नको। म्हणजे जे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष तालुकाध्यक्ष त्यांनी ती काय करायचं जागा द्यायची। काय मेहरबानी करत नाही आपण, काय वरून सेंटरवरून उपाय देणार। त्या सल्ल्याबाबत विचारले असता मी कुठल्याही प्रकारचा चुकीचा सल्ला दिला नसल्याचं ते सांगत आहेत। मी काय भ्रष्टाचार करत नाही, माझे कार्यकर्ते देखील भ्रष्टाचार करायला देत नाहीत। माझा मंत्रिपदाचा कुणी गैरफायदा करू नये, व्यभिचार मार्गाने पक्षाला वाढवणं, पैसा द्या हे विचार योग्य नाहीत असं सांगत सोलापुरात आले असता त्यांनी आज त्यांना कार्यकर्त्यांनी जमीन विकून घेतलेल्या कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितलं आहे। का मी भ्रष्टाचार करत नाही, मी माझ्या कार्यकर्त्याला भ्रष्टाचार होऊन देत नाही। कुणाला काय ते आपला माहितीचा अधिकाराचा वापर करून एखाद्या याला त्रास द्यायच्या भानगडीत पडू नका। माझ्या मंत्रिपदाचा फायदा गैरव्यवहार करू नका। सुनील दादानं काय करावं, अर्धा एकर जमिनी काढून मला ऑफिस घेऊन द्यावं, तर त्यानं घेऊन दिलं आज, मग त्याचं अभिनंदन देखील केलं। म्हणजे व्यभिचार मार्गानं पक्षाला वाढवून ऑफिस द्या आणि पैसा द्या ही नीती नाही ना योग्य। मी ब्रह्मचारी माणूस आहे, परमेश्वर मला माफ बी करणार नाही। सिद्धेश्वर म्हणणार अरे हे बोलतंय कण करतंय, म्हणून कार्यकर्त्याला सांगितलं जे आता इथली पदाधिकारी आहेत। आता सुनील दादानं ऑफिससुद्धा 2 BHKचा फ्लॅट बी इथं दिलेला आहे। त्यात तो काही निम्म पैसे भरणार आहे, निम्म पैसे आणणार उपनवर मला वाटतं ज्ञानेश्वर सलगर, पोपट क्षीरसागर हे फार मोठे नेते आहेत, त्यांनी देखील त्याचं योगदान दिलं पाहिजे। नाही तर त्यांना सांगितलं तुम्ही एकटाच त्याला मारू नका। जे पदाधिकारी म्हणतोय आपण, ज्याचं योगदान देईल तो पदाधिकारी असतो। योगदान न द्यायचं फुकट कार्ड काढायचं म्हणायचं मी अध्यक्ष आहे मी अध्यक्ष आहे, हे बी बरोबर नाही ना। म्हणून कार्यकर्त्याला मी सांगितलं की बाबा तुम्ही म्हणाल आम्हाला ऑफिस घ्या म्हणल्यावर कुठल्या तरी अधिकाऱ्याला जाऊन दम देणार नाही, आपली जमीन अर्धा एकरी का। मग आता हे काल मीडियाने ते चालू केलं सॉरी सर, मी काय वाईट सांगितलं सोलापूर